बातमीकडे वायसीएमचे डीन राजेंद्र वाबळेंकडून रुग्णालयातील डॉक्टरांना क्लीन चिट देण्यात आली आहे। दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात कोणतीही हेराफेरी झाली नाही। वायसीएमचे डीन राजेंद्र वाबळेंकडून हे स्पष्टीकरण देण्यात आलंय। केंद्राच्या नियमानुसार दिव्यांग प्रमाणपत्र दिलं असंही राजेंद्र वाबळे यांनी म्हटलंय। तर एखाद्या व्यक्तीचं ओळखपत्र तपासण्याचं आमचं काम नसल्याचं राजेंद्र वाबळे म्हणाले। सोबत वायसीएमचे डीन राजेंद्र वाबळे सर आहेत। सर, काय सांगाल या ठिकाणी चौकशीचे आदेश देण्यात आले होते, काय नक्की या चौकशीमध्ये आढळून आले? हे जे आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालय आरडीसी कडनं जे पत्र आलेलं आहे त्या पत्राच्या अनुषंगाने आम्ही जे संबंधित विभाग आहे रुग्णालयीन विभाग त्याच्यामध्ये फिजिओथेरपी विभाग आहे आणि अस्थिरोग तज्ञ त्यांचा जो विभाग आहे त्या दोघांनाही आम्ही खुलासा मागवला होता। तर त्यांनी जे दिलेलं आहे माहिती कागदपत्राच्या आधारे त्यांनी जी माहिती घेतली आणि ती आम्हाला दिली त्याच्यामध्ये असं दिसतंय की त्यांनी जी काही विहित प्रणालीनुसार जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नियमानुसार दिलेलं प्रमाणपत्र आहे 7% जे काही प्रमाणपत्र जनरेट झालेलं आहे ते अगदी योग्य आहे। त्याच्यामध्ये कुठेही काही त्यांनी हेराफेरी केलेली आहे किंवा कुणीही हेराफेरी केलेली आहे असं काही निदर्शनास आलेलं नाही। आणि 7% प्रमाणपत्र जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला देतो याचाच अर्थ त्याचा जो काही अपंगत्वाचा जो काही दावा आहे तो आपण फेटाळला आहे। फोटो प्रूफ जो असतो तो आयडी लागतो, त्यामध्ये मात्र त्यांनी 20 वर्षापूर्वीचं 30 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड त्यामध्ये दिलं होतं। त्या प्रणालीमध्ये ते रिजेक्ट का नाही झालं त्यावेळेस? एखादा व्यक्ती त्याचं ओळखपत्र आणि त्याचं राहण्याचं ठिकाण निवास ठिकाण हे काय सबमिट करतो त्याची शहानिशा करणं हे रुग्णालयाचं कामकाज नाही। तर त्याची शहानिशा करण्याचं काम जे आहे ज्या विभागाने ते इनिशिएट केलेलं आहे किंवा दिलेलं आहे त्या विभागांचंही। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड।